नमस्कार मित्रांनो, मी तेजस्वरूप. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 1:30 वाजले दुपारचे आणि आपण ना मुळे काढायला चाललो ॲक्च्युली बऱ्याच दिवसानंतर. तर मागे एकदा गेलो ना, ज्या मुळे आणलेले, त्याच्यानंतर गेलो एकदा, ताण नव्हता तरी पण भंकसमध्ये गेलेलो, तेव्हा काय भेटला नव्हता. आज ताण आहे म्हणजे सुट्टी आहे, पण मुळे तिकडे आहेत का माहीत नाही, पण बऱ्यापैकी तरी मुळे भेटतील मला वाटतं आज. तर उन्हातच जायचं आहे आणि आता तुफान ऊन पडायला लागले, बेकार. तर कल्टीवर या स्पॉटला बघूया. आज साधारण माणसं असतील आणि साधारण वरून माणसं असली की समजायचं मुळे हत. आलो मित्रांनो मुळ्याच्या स्पॉटला, पण माणसं कमी आहेत. मुळं कमी भेटता काय माहीत नाही. भावेश ऊच पाण्यात जावं लागतं वाटतं तिकडं डुबोन. हां थांब आलेलो. आणि हो कोण माणूस आणलेलो बघा महिन्यानं. भावेशाक आणलेलो महिन्यान मुळं काढूक इलो. लय चिखल आहे इकडं. काय नाही. हां इकडं नाही, पुढं नाही चिखल. हा ती घालून राहू इकडं उंच पाण्यात जाऊचा मित्रांनो माका वाटतं थोडा. हां भावेश बॅग डोक्यावर घेऊ की मम्मी? बॅग डोक्यावर घेऊ की? किती किती लागलं? एक किती लागलं? किती? पाणी पण लय मित्रांनो, बुडून काढतो माका वाटतं. हा गुड. थांब तू काय भांडा देतोय? हा भांडा देते थांब. पिशवीने भांडा देतोय थांब. हे बघा हे मुळं काढू. आलेलो जरा उंच पाण्यात हो, पण लागलं साधारण. इकडे खाली चांगल्या जागेत पाणी जरा कमी असत. हे बघ इकडे इथं माझ्या पायाखाली बघ. हा बघ माझ्या पायाखाली लय होत. चांगलं टाका फुकट टाकशी दांडका देईन घरी जाऊन. अबो पायाखाली माझ्या लय होत. पटापट काढ पोता भरा. बाहेर टाकू नको बागा, सरळ टाका. मी मित्रांनो जरा कसं फक्त हे करतो उभो. इथं बल आहे पायाखाली भरपूर लागतं मुळं मित्रांनो, असतात भरपूर. पण आता कसं पाणी पण जरा जास्त आहे. नाही हा काय पायाखाली लागतात मरणाचं. हा गुड. ह्या तर कमीच भावेश, लय होतं मागे आणि कमी पाणी एवढा नव्हता तेव्हा. काही पण उडी मारता. संदूक भेटले की नाही थोडेफार का? हो मेल्या भीत माका उडी मारून. पिशवेत टाका सर आत टाका. अरे ह मेल्या रापून काढूच असतं असं. हे करून काय पाया सगळं लागतात नाही हो मुळंच. काय रापून काढूच असतं. वर येऊचा नाही भावेश. ये वर येऊचा नाही, हातान काढायचं आणि त्याच्यात भरायचं खोळ्या. अरे हवं तिथं ना. हे काय बघ संधी हवं होई की ना. एकच काढला ना मेल्या, इज्जतच काढला. हो काय हो मुळं नाही लागत मेल्या पायाक. काय सगळं मुळंच लागतात पायाक माझ्या. हो बघ एक काढून दाखवू. हो बघ पण रे जास्त नाही भरून हातानं भरायचं असतं. हातानच. हा बघ इकडलं हे सगळे का भरपूर आहेत मित्रांनो. मुळे आहेत साधारण तरी भेटतील आज, थोडेफार तरी भेटतील. काढणारी माणसं जरा नवीन आहेत ना, मी बुडते ते बाटापट काढलं असतं. कंटाळलं असतं शेवट्यात. आहेत मित्रांनो, शिंपले आहेत. फक्त जरा पाणी जास्त आरामात काढू का. मी पण काढलं असते पण बॅग आहे माझ्याकडं. आणि मंडई आता खूप कमी आहे. तेव्हासारखी जत्रा नाही आता. हे बघा मध्ये कुठे ना कुठे आहे, लई कमी मंडई. तेव्हा जत्रा असायची अक्षरशः 500-600 लोक असायची. वरती जरा जास्त आहेत, इकडं कमी आहे. पाणीबाची इकडं कमी आहे. हायतेसा काढ. हा माहितीच काढायचो असता थांबून एका जागेवर भरायचा त्याच्यात. ऍक्च्युली काम होतायचा, काम टाकून इलो आज मुळं काढूचं म्हणून. बघ किती येत चल नाकी नव्हे कपरा गाठ वाटता. बघ किती बघ किती येत निवडताना नाकी नव्हतं माझी. लवकर चल तिथं संधू होईल. मागे आलेलो मित्रांनो. भावेश तिथपर्यंत जाऊन बघितला भावेश गंप्याने. ताण नव्हता, पेल गेलेला ताण नव्हता ना रे. आज ताण होता. आज कसं चौकशी करून आलेलो रे मी. मजाच वेगळी या मुल्या काढूची संधू. हो मेल्या भिजवणारा माका संधू. अरे हा एका जागेवर थांबून काढायचे भावेशाचे. हा काय हा बघ पाया. हा काय हा बघ बघितलं काढलं काय. तर बघूया मित्रांनो किती काढतात. असा नाही संधू काढायचा, जाऊन खाली बसायचा आणि ह्याच्यात टाकायचा रेवो उचलून हातान जमा करून टाक त्याच्यात. पहिल्यांदाच मुळं काढतास ना? पहिल्यांदाच काढता होय. मनोच्या अगोदर डुबलो तो. मी काय फक्त पिशवी सांभाळणारच.
तर मित्रांनो आता तुम्हाला लास्टला दाखवतो किती काढतो ते, कारण मी पण आता काढतो, कारण बॅग वगैरे भिजेल म्हणून संतूला तिकडे ठेवायला सांगतो मोबाईल बॅग वगैरे. तर मित्रांनो 5 वाजलेत, मुळे काढून थांबवले. आता पाणी पण भरत चाललंय आणि बरेच मुळे काढले. तर शूटिंगला जास्त केलीच नाही तिकडे, पाणी आज जास्त होतं आणि आम्हाला पहिली गोष्ट मुळे काढायची होते पट्टापट्ट. तर पाणी टर्न झाल्याच्या नंतर आपण आलो होतो, उशीर झाला होता आपल्याला यायला. हा बघा, ही पूर्ण पिशवी भरून काढलेलो मुळं आणि ह्याच्यामध्ये ते बघा, ह्याच्यामध्ये पण आहेत हे बघा. हे मुळे मागे आपण काढले ना तेच मुळे आहेत, लाळी मुळे बोलतात त्याला. हे बघा, एक पिशवी होती, तर आता अजून काढले असते. हे किती किलो होतं भावेश? किती किलो असतं साधारण बघ? ही हां बघ, ही 40च्या वरतीच असत, 40च्या वरती. संधू पहिल्यांदा चालू होतो मुळं काढूक. मजा आली संधू? भावेश पण पहिल्यांदा चालू होतो असं काढू घेतलं, खरवडून बुडून मेलं. गेल्या वर्षी तर मोठं खरवडून ठीक आहे, मजा आली. पण बुडून धूर आला. माका वाटतं भावेश पावसानंतर आपण पेवलो नसून आता आज पेवलो मरणाचंच. हे बघा, हे आजी बिजी पण आले, आता सगळी मंडळी आली इकडून. आम्ही लास्ट होतो तर आता बाहेर आलो. आता पाणी वगैरे पितो आणि कल्टी मारतो. मस्त घरी जाऊन सार बनवूया मुळ्याचा. मुळं काढूक बरा वाटतं रे, आता गाडीजवळ नेऊक दूर येणार. तर आता कल्टी मारतो, बांधतो आणि पिशवी घरी जाऊन बघूया किती किलो मुळे काढले ते. चला, किती किलो पोता आहे बघूया. कशाक तरी लाव भविष्य त्या. उचल बघूया, उचल थांबा बघ लवकर. 36 किलो, 36 किलो मित्रांनो, 36 किलो. आणि हे बघ, म्हणजे हे बघ 36 किलो आणि हे तर 5 किलो असते, 5-6 किलो असते. 7 किलो 36 7 हां, म्हणजे 42 किलो ना. 42 किलो मित्रांनो मुळे काढलेलो. तर आता मी डिवाईड करतो लगेच. हे बघा डाबर मी मित्रांनो, सामान्य नाही, शिंपले आणलो, मरणाचे शिंपले आणलेलो. हे बघा, हा टप मी केवढा आहे बघा, तो भरून शिंपले आणलेलो मरणाचेच. हे बघा शिंपले, मुळे वाटण्याचं काम चालू आहे दोघांचा. जास्त आपटू नको मरती. म्हणजे एक जण आम्ही. तू काय म्हणतस संधू नको नेऊ देत मुळे. शबास. मित्रांनो, सकाळचे 6:45 झालेत. काल मुळे काढून झाले, आज काडीवरती गरवायला आलोय. तर पाणी 1 नंबर आहे आणि तांबोशी टार्गेट होईल हमखास. 1-2 तरी तांबोशा टार्गेट होतील. तर पटकन सेटअप लावलाय, गरवूया. हमखास तांबोशी लागेला. इम्पोस्टरच लावलाय, पर्ल व्हाईट. बघूया. पाणी मस्त आहे, 1 नंबर पाणी. अजून टाईट टर्न नाही झाले, पण आटलंय पाणी पूर्ण. आणि जेव्हा खाडीत पाणी आटतं ना असं, तेव्हा मासे लागतात मस्तपैकी. आणि थोडासा करंट पण आहे खालच्या साईडला, म्हणजे साधारण ओढेल कोणतरी मस्तपैकी. इकडे मोठ्या तांबोशा नाही लागत, एकदम अशी तराट साईज नाही इकडे. तांबोशीची स्ट्राईक व्हायला पाहिजे होती एवढ्यात पटकन, 2-3 कास्टलाच. एक मिस झाली. लागली मित्रांनो, मीडियम आहे साधारण. इकडे एवढीच साईज लागते. तांबोशी हे बघा, ही साईज इकडे जास्त मोठी साईज नाही. हा बघा, आत्ताच लूर चेंज केला. हा रपालाचा क्रीपर आहे, फर्स्ट टाइम यूज करतोय आपण. आणि पहिल्याच कास्टला तांबोशी लागली. तर एक तांबोशी आपण पकडली. ही आपली इथली मंडळी. हे काका आपल्याला गेल्या वर्षी भेटलेले शिमग्यातूनच. मला वाटतं शिमग्यातूनच येतात होय. हा,
डिसेंबरला येऊन पकडले ना, हां हां, तर चालू आहे गेम. अजून आपली मंडई आहे बरीचशी, इथली लोकल मंडई आहे. तर सेटअप दिला याच्याकडे मित्राकडे, गरवतोय. आपण आलो ना तेव्हा अजिबात धुकं नव्हतं आणि आता बघा किती धुकं सुटलं, दिसत नाही. अजून जास्त सुटेल थोड्या वेळाने. तो एक तिकडे मित्र आहे. हे पण दादा आहेत. प्रत्येक जण बिगिनरच असतो पहिल्यांदा, नंतर प्रो होतात. चला तर मित्रांनो, ही मंडई गरवू दे इकडे, आपण कल्टी मारूया. आपल्याकडे टाइम कमी आहे, 7:15 झाले सकाळचे आणि आपण बऱ्याच दिवसानंतर समुद्रावरती फिशिंगला आलोय सकाळीच. तर लूर फिशिंग करणार आहोत. आलोय जिकडे ना तिकडे असं वाटते जाळी टाकून ठेवलीत मध्ये मध्ये. तरी पण खाली जाऊन ट्राय करू, जिकडे जाळी नसेल तिकडे ट्राय करू, नाहीतर काय ब्लू लाईन गोबरो पकडू लागत. इकडे खाली जाऊया. आज खडपावर पाणी आहे, इकडे काही ना काही लागलं असतं, पण ब्लू लाईन गोबरे लागतात तिकडे जास्त, म्हणून तिकडे कंटाळ येतो. तरी पण ट्राय करूया आज काय लागतंय का. तांबोशी बिमोशी लागली तर. ते तिकडे दिसते जाळं आहे, हे बघा, हे फ्लोटर दिसत आहेत ब्लॅक कलरचे, ते जाळं आहे. ह्या साईडला पण कोणतरी बोट घेऊन जाळं काढतंय, तर बघूया. चला, आलो इकडे समुद्रावर, गरवायला चान्सच नाही मला वाटतं. तिकडे त्या स्पॉटला मेन आपल्या तिकडे ते बघा, ते जाळं टाकलंय. ही मंडई जाळं काढते. हे बघा, सकाळीच उठून इतक्या लांब आलो, मूडच गेला गरवायचा. जिकडे बघावं तिकडे जाळच मारलेलं आहे गडीला. तर हाय टू लो चालू आहे. पाणी आता ना खाली खाली जाईल, कमी कमी होत जाईल. तर साधारण दुपारी सुकते आहे 12:30ची. तर आज ना टार्गेट कोकर करायचं आहे, कारण इकडे दुसरा मासा लागणं जरा मुश्किलच आहे. तर जिग प्लेट यूज करून बघूया तर जिग प्लेट यूज करून बघूया आणि सबकी लावली आहे. तर छोटी ट्रिवायली असेल ना तरी मारेल सबकीला. इकडे जाळं तर मधल्या फक्त स्पॉटला दिसत नाही आणि रॉड पण दुसरा आहे.
ब्लू लाईन गोबरा लागला बघा जिग प्लेटला. लागला काहीतरी लागला परत. जिग प्लेटला ब्लू लाईन गोबरे लागतात की काय? होय ब्लू लाईन गोबरा आहे. सबकी आहे लावलेली आणि 30 ग्रॅमची जिग प्लेट आहे. हे बघा जिग प्लेटला लागतायत. 2 कास्टला 2 लागले. अजून एक लागला. हा बघा त्या दोघांना सोडून दिलं, ह्याला पण सोडूनच देऊया. जा मित्रांनो, इकडे पण बराच वेळ फिशिंग केली. जवळजवळ 10:30 झालेत. ऊन पण आता वाढायला लागलंय. अजिबात काय स्ट्राईक नाही. 3 ब्लू लाईन गोबरे तिकडे लागले तेवढेच, बाकी काय स्ट्राईक नाही अजिबात. तिकडे साधारण कोकर वगैरे लागली असती, पण तिकडे ना सगळी जाळी मारून ठेवली होती बघितलात. त्याच्यामुळे आलो ना तेव्हाच मूड खराब झाला. उगाच तरी एवढ्या लांब आलो. तर आता कल्टी मारूया. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.